आम्ही एक डान्सचा व्हिडिओ काय बनवला, तुम्ही तर प्रेमात पडले, इतके व्ह्यूज. तर आम्ही परत आलो. इकडे रोडवरच थांबलोय आणि इकडे नारळाचं झाड आहे. तर इकडे हे लोक तोडतात मस्तपैकी नारळ. बघा गोणे भरले, नारळाच्याच गोण्यात काय? अरे नाही बाबा, हे अलग आहे. हे बघ इथे इकडे नारळ बघा किती सगळी काढलेत. हे बघा वरती झाड आहे, इथे रस्ता आणि रस्त्यालाच मध्ये लागलेलं आहे. आम्ही थांबलो. कसे देतात? 30 रुपये 20 रुपये. किती चीपर आणि फ्रेश फ्रेश मस्त एकदम. आणि ते वाडी बघा काय मस्त आहेत, केळीची झाडं वगैरे, केळीचे पण बाग आहेत आणि मस्त क्लायमेट आहे. नसेल तरी चालेल स्ट्रॉ, मला द्या फक्त. हे बघा फोडताय, फोडून घेऊ का? फोडून घेऊ, फोडून द्या, फोडून द्या. स्ट्रॉ नाहीये, एक हात फोडून घेते. किती सारे तिकडे कॅच करतात. तर जेवढं दिसेल तेवढं दाखवते. इकडे आहेत. आता माझं नारळ आलंय. हे बघा मस्तपैकी हेवी आहे. पाणी बघा केवढं भरलंय इथे. सगळे आता जाऊन विकतील मस्तपैकी. घोडच्या घड लागलेत. एवढा सुंदर गोड आहे ना. आणि इकडे ना स्ट्रॉ नसल्यामुळे ना काय करायचं माहिती का ना, हे असं घ्यायचं. बेस्ट बेस्ट. गोड आहे का? मस्त. हा फ्रेश आहे ना, मस्तच असणार. मी पण पिऊन घेते. हे खूप गोड आहे. तोंड माखलं असेल पण खूप भारी आहे. खूप टेस्ट मस्त आहे. गोड एकदम. हा बघा पितोय इकडे. कसे? बीचवर आल्यावर रेगाना पाहिजेच भाई. A few moments later. तर आम्ही डहाणूला आलोय आणि इकडे ना समोर पटरी आहे. पटरी आवाज आला असेल तुम्हाला. तर इकडून अशी ट्रेन पास होते. आणि ह्याच्या समोरच आम्हाला एक बंगलो मिळाला आहे, जे खूपच अफोर्डेबल रेटमध्ये आहे. 1300 पर हेड. तुम्ही किती पण लोक असाल, 12-13 जण आहेत किंवा अजून जास्त आहेत, ते पण ॲडजस्ट होतात. आणि हे खूप रिलॅक्सिंग आहे, माहिती आहे. खूप सही आहे क्लायमेट. आणि इकडे या लोकांनी छोटी छोटी झाडं पण लावली आहेत, पण खूप छान आहे. तर इथे गार्डन पण एरिया आहे, जंगल आहे, फूडसाठी पण एक सेक्शन केलं आहे. हिअर इज द पूल. सो ही जी प्रॉपर्टी बांधली आहे ती खूप मस्त बांधली आहे. आणि रूम्स पण तुम्ही बघितलंच असतील. ह्यांचं वेगळंच चालू आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे चिक्कुलीची ॲग्रो फार्म. तर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले, तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. आणि इथे परत आम्ही आलो आहे फिश मार्केट जिथे लागतं तिकडे. आणि मोस्टली ह्यांचं हेच असतं की घराबाहेरच ते लावतात फिश. तर आता बघूयात काय काय आहे. अरे काय पॉपलेट आहेत, किती मस्त आहेत बघ ना. आणि बोंबील आहेत, काय स्वस्त आहेत. आणि बोंबील कसे तो? किती मोठे बोंबील आहे. आणि कोलंबी कशी आहे?
ही ही 100ची. प्रकल्पवाली आणि ती ही कसली आहे? ही कोणती? ही प्रकल्पवाली नाही आहे प्रकल्पवाली वाईट 200चे. उंदीर. बापरे. पापलेट पण आहेत ना. पापलेट कसे आहेत? ते संगीताकडून वगैरे मच्छी घेते ना एक दिवस बोलवणे टाका त्याच्याकडे. पॉपलेट कशी? 1000 रुपये नाही 1000 रुपये नाही. पालघरला एवढी स्वस्त नसते द्या आम्ही शुक्रवारच्या बाजारात कोण बघा अगं एक शुक्रवारच्या टाका अजून 800 रुपये नाही का? माझ्याकडे मच्छी हे 800 रुपये ना? बरोबर नाही तेवढी एवढ्या टोपल्या भरल्यात. इकडे पण टोपल्या भरल्यात. मस्त फ्रेश फ्रेश फिश आहे. लास्ट टाइम पण आम्ही इकडेच आलेलो. अजून पण आहेत स्टॉल्स. मी दाखवते. भारी दिसतात. फ्रेश आहे तुम्ही आली ना तुम्ही आलं तुमचं नशीब आहे नाही तर पटकन 5-7 वाजेपर्यंत लवकर आले एक टाका आता अजून. घेतली आम्ही एवढी सारी मच्छी. जेवायला 1000 रुपयाचे 8. 1000चे 8 मोठे पॉपलेट आहेत. तसे बघायला गेलं तर खूप मोठी साईज होती. 1000चे 8 आहेत. बोंबील आणि प्रॉन हे पापलेट घेतले. बस ते हा हा पार्ट्या कसा आहे तो? आणि तो 100ला 100ला 2. हे नवीन आहेत माझ्यासाठी. हाऊस नाही फिटत. अजून घेतले पापलेटा. करायची ना आपल्याला. करायला 2 दिवस नंतर बुधवारी मंगळवारी झालंय आमचं घेऊन. चला चला दुसरीकडे चला. हे बघा ना काय नशीब आहे आमचं. मस्त इथे समोरच बीच आहे. इथेच फिश आहे. आता फिश घेतली. आता जाऊन पार्टी करतो आम्ही. बीच आणि इथे हे प्रार्थना मंदिर आहे. इकडे लिहिलंय आणि इकडे चालू आहे ह्यांची प्रार्थना. किती भारी आहे यार. इकडे बसून मस्तपैकी शांततेत प्रार्थना करतात. किती गर्दी. गटारी जवळ आली की सगळ्यांची गर्दी झाली मच्छी घ्यायला. आता लास्ट आहे. सगळ्यांनी खाऊन घ्या मस्तपैकी. 1 महिना बघायला नको मग. ये क्या है? स्क्विड है. कैसा है वो? 50 रुपये वाटा 50 रुपये. 50 रुपयाचा वाटा है. और ये प्रॉन्स 100 रुपये. आणि बोंबील पण 100 रुपये हे 200 रुपये हे बघा केवढं सारे क्वांटिटी. इथे पण आहेत. इथे पण आहेत. बाप रे बाप. गर्दी आहे इकडे. तिकडे जरा जास्त गर्दी होती पण इकडे जरा अति आहे. इथे काय मिळते? गुजराती आंटी विकते ही. 1000चे. हे वाली मोठी साईज आहे थोडी आणि हे 500चे एवढे आहेत. और वो हलवा 800ला जोडी. आणि प्रॉन्स 400 रुपये किलो मोठी साईज आहे. तर असं सगळं मार्केट आहे. इधर भी है. इधर क्या है? इथे पण हलवा आणि पापलेटच दिसतात. कसे पापलेट? 500ला आहे एवढे सगळे. 1 वाटा इथे. आणि हलवा 800 जोडी. ही सुरमई बोय कशी आहे? आणि प्रॉन्स बघा 400चे. इकडे आता सगळं एक एक करून लोक येतील आणि संपून जाते इकडची मच्छी. चला दाखवून झालं आहे माझं सगळं. सगळीकडे गेले मी पण मला ती फर्स्ट जिथून आम्ही फिश घेतली तीच भारी वाटली. इकडून घेतली ती. बाकीकडे ओके ओके होतं. मला तरी माल एवढा काही चांगला नाही वाटला. आता आम्ही मेन बीचवर आलो आहे. डहाणू बीचवर. आणि इथे ॲक्च्युली ही जुहू चौपाटी जास्त वाटते. इकडे फुल ऑन स्टॉल्स आहेत. इकडे चायनीज आहे. पुढे आहे पाणीपुरी. इथे आईस्क्रीम. आणि इकडे वडापाव. ओ माय गॉड सगळंच आहे इकडे. तर आज वीकेंड आहे तर गर्दी बघा केवढी आहे. ॲक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स वगैरे आत्ता बंद आहे. काही दिवसांनी चालू होतील जेव्हा पाऊस बंद होईल. एवढे सारे स्टॉल्स आहेत. पण आमच्या बायका बघा घरगुती जेवण बनवायला लागले तिकडे. ब्रेकफास्ट. तेच ते ब्रेकफास्ट बनवायला लागलेत. काय काय आणले? भेळ बनवायला सगळं साहित्य आणले. हे बघ आमची कांदा कापणारी ना एक पालघरची ना आमची सूनबाई बघा किती एकदम एक्सपर्ट आहे. काय कांदा कापते पण बारीक.
रात्री ही जागा अशी दिसते. सगळं म्युझिक वगैरे चालू आहे. तुम्हाला डान्स करायचा तर तुम्ही डान्स करू शकतात. इकडे ह्यांचं किचन आहे. इथे घरगुती पद्धतीचंच किचन आहे. ओटा बिटा आहे. आणि इकडे बार्बिक्यू बनतं आहे. आम्ही चिकन बार्बिक्यूची ऑर्डर दिलेली. तर चिकन बार्बिक्यू इकडे प्रिपेअर करतात ते. हे बघा, हा वास मस्त आला. घरच्यांनीच मसाला प्रिपेअर करून दिल्यासारखा वास आहे. सेम एकदम मस्त एकदम. किती 3 किलो चिकन आहे. प्लस आम्ही जी मच्छी मगाशी तुम्ही बघितली ती आणली आहे आणि ते पण करणार आहेत आम्ही. तर इथे बघा मस्त मागे नारळाची झाडं आहेत, पपईची झाडं आहेत, वाडी अख्खी. मस्त तापलाय कोळसा. ठेवला आता मस्तपैकी. आता ते मस्त बार्बिक्यू स्मोकी फ्लेवर येईल. सामने नेचर और इसका मस्त असा भुजिंग बार्बिक्यू चिकन. अजून काय पाहिजे. बार्बिक्यू नेशन वगैरे असं टाळायचं आणि असं मस्त नेचरमध्ये येऊन मस्त एन्जॉय करायचं. हे बघा एक एक पदार्थ रेडी होतोय. मस्त बोंबील फ्राय आहेत. आता चिकन भुजिंग पण बघू आपण. मस्त दिसतंय बघा. काय लागलाय त्याला मसाला. एकदम भारी प्रिपरेशन आहे. ते मस्त रेडी झाली. ही आपली पुदिना चटणी. हां हे बघा ह्याच्यात भुजिंग दाखवतो ओपन करून. शेफ मेड पॉम्फ्रेट फ्राय, पापलेट फ्राय रे. खाऊ आता मस्तपैकी. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ झाली आहे आणि मस्त समोरून ट्रेन पास होते आहे आणि आता मी चालली आहे ब्रेकफास्टला. कसं वाटलं तुम्हाला इकडे? खूप छान, खूप सुंदर, एकदम मस्त स्वच्छता आणि फुलं झाडं, म्युझिक सिस्टीम. आम्ही मस्त रात्री गाणी एन्जॉय केली, डान्स एन्जॉय केला आणि खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला असं शांत आणि मस्त मन एकदम प्रसन्न होऊन जाते. रिलॅक्स. आणि रात्री कॅरिओके वगैरे होता. जेवण आम्ही नाचलो वगैरे. इकडेच नाचलो जिथे डिनर होता. इकडे नाश्त्याला पोहे आहेत मस्तपैकी आणि अंडा बुर्जी आहे आणि पाव आहेत. 1300 पर पर्सन इकडचा चार्ज आहे. तर तुम्ही किती पण जण असाल, जास्तीत जास्त 18 जण असेल तरी पण या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही राहू शकतात. त्यात सकाळचा ब्रेकफास्ट आहे, इव्हनिंगचा चहा आहे आणि रात्रीचा डिनर इन्क्लुडेड आहे. तुम्हाला बाहेरून आणायचं असेल फिश किंवा काही तर त्यांना तुम्ही सांगू शकतात. लाईक आम्ही आणून देतो पण मसाले वगैरे सगळे त्यांचे असतात. प्रिपरेशन वगैरे सगळं त्यांचं असतं. आणि जेवण खूप भारी होतं, खूप भारी होतं. आम्ही जी फिश घेतलेली ती मला थोडीशी फ्रेश नाही वाटली. ऑब्व्हियसली आता पोटी बंद झालं आहेत, सगळं फ्रोझन होतं आय थिंक. तर टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज. खूप भारी जेवण होतं. आणि बाकीचं चिकन रस्सा भुजिंग खूप भारी बनवलेलं. तर तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊ शकतात. मी ॲड्रेस टाकून देईल किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलंच आहे. ये गया ड्रोन ऊपर. तर इकडे आता पावसाचा दिवस आहे. मस्त शेत हिरवगार झालं आहे आणि समोर बघा इकडे तुम्हाला दिसतंय का, तर तिकडे लावणी करतात. छोटे छोटे मुलं शाळेतनं चालले आहेत घरी. एक्झाम आहेत वाटतं.
आता शेती करणं म्हणजे काय खाऊ नाही आहे. शेती म्हणजे अशी आहे ना की आधी ना थोडंसं एक पाऊस पडला की त्याच्यावरती पेरणी करतात. पेरणी झाली की पेरणी होऊन ती थोडंसं रोप मोठं झालं का मग ही अशी आवणी करतात. ही आवणी अशी असते ना पाऊस असेल तेव्हाच ती आवणी होऊ शकते, नाहीतर मग होत नाही. त्याला चिखल वगैरे त्याला खूप लागतं ना. आम्ही कधी केलेली नाही आहे, पण खूप कठीण काम आहे म्हणजे असं हे करणं म्हणजे. पण किती बघा किती मेहनत आहे, तेव्हा कुठे आपल्याला तांदूळ मिळतो. हे जे आहे पालघरमधलं एक प्रॉपर गाव आहे जिथे ह्या मुली चालल्यात शाळेतनं घरी चालत चालत. हाय, या मुली बघा कशा मस्त चालल्यात शाळेतनं घरी. एकदम स्कूल डेज आठवले. पण आपल्या वेळी सुखसोयी होत्या मस्त. रिक्षातनं जा, बस लावा, टॅक्सीवाले लावा. ह्यांना तसं नाही आहे, हे चालत चाललेत. आणि हेच असतं गाव, हेच सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं.